नमस्कार. वाचनप्रेमी बंधू भगिनींनो, मित्रमैत्रिणींनो, सप्रेम नमस्कार. वाचू आनंदे 2026 या माझ्या अभियानातलं पुस्तक क्रमांक 11 नुकतंच माझं वाचून झालं. त्याबद्दल म्हणजेच त्या पुस्तकाबद्दलचा हा छोटासा आढावा आपल्या सगळ्यांसाठी. पुस्तकाचं नाव आहे वाबी साबी. मंजुळ पब्लिकेशन हाऊस यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. साधारण 180 पानांचं हे पुस्तक आहे आणि 399 त्याची किंमत आहे. पुस्तकाची साईज जर आपण बघाल तशी छोटीशी आहे, पण पुस्तकाची जी टॅगलाईन आहे, अपूर्णतेतील सौंदर्य पाहायला शिकवणारे जपानी तत्त्वज्ञान. हे पुस्तक वाचल्यानंतर मला माझ्या वैयक्तिक आयुष्यात बऱ्याच गोष्टी ज्या होत्या, ज्या उगाच मी कुठल्या तरी गोष्टींच्या मागे धावत होतो, असं परफेक्शनसाठी काही ना काही काम करत होतो, पण त्या सगळ्या गोष्टींकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहायचं या पुस्तकातून मला खास शिकायला मिळालं. बऱ्याचदा आयुष्यात आपण प्रत्येकजण परफेक्शनच्या नादाखाली आपल्याकडे असणारं आयुष्य, त्याच्यात असणारी अपूर्णता याच्यावर स्वतःच्याच मनाला खेद व्यक्त करत आयुष्य जगत असतो आणि असलेला आनंद घालवून देत असतो. त्यामुळे पुस्तकाची जी टॅगलाईन आहे, अपूर्णतेतील सौंदर्य पाहायला शिकवणारं तत्त्वज्ञान, खूप सुंदर धडे या पुस्तकातून आपल्याला आयुष्यासाठी मिळतात. एकंदरीत स्वविकासासाठी, आपल्या आयुष्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन बदलवण्यासाठी हे पुस्तक मला खूप आवडलं. आपल्यापैकी ज्यांना ज्यांना असं वाटत असेल माझं आयुष्य अपूर्ण आहे, विस्कळीत आहे, आणि या एकंदरीत विस्कटलेल्या आयुष्यासाठी मनाची शांती कशी शोधावी याचं उत्तर आपल्याला या पुस्तकातून नक्की मिळतं. एकंदरीत आपल्या स्वतःच्या आयुष्यात चाललेल्या खोट्या शर्यतीतून बाहेर पडून आपण जसे आहोत तसा कसा स्वीकार करावा, त्यातून आयुष्याची जादू कशी निर्माण करावी, हे सुद्धा या पुस्तकातून शिकायला मिळतं. आनंदी, सुखी आणि समाधानी आयुष्य जगण्यासाठी हे पुस्तक 3 तत्व किंवा 3 नियम जे थोडे कठोर वाटतात ते आपल्याला शिकवतात. त्यातील पहिला नियम आहे, या जगात कायम टिकणारे काहीच नसते. म्हणजे सर्वच गोष्टी या अशाश्वत आहेत. खूप सुंदर उदाहरणांनी हा नियम लेखकाने आपल्याला पटवून दिला आहे. लेखक असं म्हणतो की तारुण्य, संपत्ती, यश, नाती हे सर्वच आपल्या आयुष्यात बदलत असतं, ते कधीच कायमस्वरूपी नसतं. आणि त्यामुळे त्या गोष्टींचा स्वीकार करून उगाच कमीपणाची भावना न मानता आपण आयुष्य जगलं पाहिजे. त्याचं उदाहरण देताना लेखक असं म्हणतो की वयानुरूप आपल्या शरीरात बदल होत असतात, केस पांढरे होतात, चेहऱ्यावर सुरकुत्या येतात, तर त्याच्यात कमीपणा न मानता एक प्रकारे ते आपल्या जगलेल्या आयुष्याचं सत्व आपल्याला सांगत असतं, इतरांना सांगत असतं. एक प्रकारचा सार ते आपल्या त्या सगळ्या बॉडी लँग्वेजमधून जगाला देत असतं. त्यामुळे आपण आहे त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. दुसरा नियम, कोणतीही गोष्ट कधीही पूर्ण झालेली नसते. खूप सुंदर उदाहरणं यात दिलेली आहेत. म्हणजे एखादं काम आपलं संपलं की आपल्याला असं वाटतं की आता सगळं झालं, पण लगेच पुढचं काम आपलं सुरू असतं. एखादं अपयश आलं किंवा एखादं यश आलं तर असं वाटतं की आयुष्य परिपूर्ण झालं. तसं कधीच नसतं. नवीन नवीन गोष्टी, रोज उगवणारा नवीन सूर्य आपल्या आयुष्यात येतो, तो नवीन गोष्टी आपल्याला देत असतो. त्यामुळे अपूर्णतेत असणारा आनंद कसा शोधावा हे अधोरेखित हे पुस्तक आपल्याला करून देतं. तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम, या जगात परफेक्ट असं काहीही नसतं. पुस्तकाची एकंदर मांडणी, त्यात असलेले छोटे छोटे ब्लॅक अँड व्हाईट चित्र आहेत, पण खूप सुंदर अशी दिलेली आहेत. ते चित्र बघून सुद्धा आपल्याला एक प्रकारचा वेगळा आनंद मिळतो. आपल्या प्रत्येकाने हे पुस्तक जरूर वाचावं. काही निराशा असेल, नैराश्य असेल, कमीपणाची भावना असेल, स्वतःबद्दलच्या काही न्यूनत्वाच्या गोष्टी असतील, त्या झटकून बाजूला करण्यासाठी आणि आनंदी जगण्यासाठी, अर्थात अपूर्णतेतील सौंदर्य शोधण्यासाठी हे शिकवणारं पुस्तक वाबी साबी जरूर वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा. पुन्हा भेटू एका नवीन पुस्तकाच्या परिचयासह. तोपर्यंत नमस्कार.